सर्वांना नमस्कार. रुद्रदामिनी लव्ह स्टोरीचे 49 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता दुसऱ्या दिवशी सकाळी आई उठली आणि तिने किचनमध्ये येऊन पाहिलं तर डायनिंग टेबलवर पुरणपोळीचा डबा तसाच पडला होता आणि त्याच्यामध्ये 2 पुरणपोळ्या शिल्लक होत्या. तिला तर काहीच समजत नव्हतं की हा डबा इथं कुठून आला. घरात तर पुरणपोळी बनवलीच नव्हती. काल आईसुद्धा नाराज होती. दामिनी येणार नव्हती रक्षाबंधनला म्हणून, आणि ते सुद्धा तिच्या घरी जाणार नव्हते कारण विशालनं तसा दमच दिला होता ना. आणि विशाल पोलीस स्टेशनला जाण्यासाठी तयार होऊन खाली आला आणि आई म्हणाली, विशाल, हा पुरणपोळीचा डबा इथे कसा आला आणि कोणी आणला? आणि विशाल म्हणाला, काल आल्या होत्या बहिणाबाई राखी बांधायला, तेव्हा हा डबा माझ्या गाडीत ठेवून गेल्या गुपचूप. आई आश्चर्यानं म्हणाली, काय? दामिनी आली होती? कधी? आम्ही झोपल्यावर आली होती की काय? विशाल म्हणाला, घरी नव्हती आली आई, ती रस्त्यातच तिने मला राखी बांधली. आईला आता काहीच समजत नव्हतं आणि मग विशालने रुद्रचा सगळा कारनामा सांगितला आणि म्हणाला, राखी बंधन झाल्यावर हा डबा माझ्या गाडीत गुपचूप ठेवला बघ आणि रात्री मीच पुरणपोळ्या खाल्ल्या आहेत. आणि आई म्हणाली, बघ, मला वाटलंच होतं ती नाही राहू शकत तुला राखी बांधल्याशिवाय. काही ना काही करून ती तुला राखी बांधणार हे मला माहीतच होतं. जसं तिनं तुझ्या वाढदिवसाला ओवाळलं होतं की नाही तसं. विशाल म्हणाला, ते ठीक आहे आई, पण हिने इतकी सुंदर पुरणपोळी बनवायला शिकली तरी कधी? मला तर फारच आश्चर्य वाटते बघ. अगं किती ती सुंदर पुरणपोळी आहे, अगदी लुसलुशीत आणि गरम गरम तर काय भन्नाट लागत होती म्हणून सांगू. आहा, काही विचारूच नकोस. आई म्हणाली, हो बघू तरी. असं म्हणून तिने त्या शिळ्या पुरणपोळीचा एक तुकडा खाल्ला आणि शिळी पुरणपोळी असूनही ती खूप मऊसूत होती आणि काय चव होती, वा, एकदम अप्रतिम. आणि ती पुरणपोळी खाऊन आईला अशीच पुरणपोळी या अगोदरही खाल्ल्याचं आठवत होतं, पण तिला नीटसं आठवत नव्हतं. मग आई म्हणाली, विशाल, तू तिला माफ केलंस ना? आणि आता विशाल म्हणाला, आई, तिच्यावर जास्त चिडून राहू शकतच नाही कोणी. आणि मॅडमसाठी आता गिफ्ट घ्यावं लागेल, कारण कितीही काहीही झालं तरी ती तिचं गिफ्ट घेतल्याशिवाय राहणार नाही, नाहीतर भांडून भांडून भुसकट पाडेल माझं. आई म्हणाली, विशाल, तू तिच्या घरी जाशील गिफ्ट द्यायला? विशाल म्हणाला, हा बघू, वेळ मिळाला तर जाईन म्हणतो संध्याकाळपर्यंत. तसं मला नाही जाऊ वाटत ग तिथं, त्या रुद्रमुळं सारखा कुरापती काढत असतो. ए आई, पण बघ ना, हा इतका खोडकर आणि त्याची बहीण पल्लवी, अगं खूप शांत असते ती आणि किती समजूतदार आहे माहीत आहे का? तिच्यातला 2% समजूतदारपणा आपल्या या लाडूबाई सौदाणी मिनीमध्ये नाही. अगं किती ते शांत बोलणं, किती तो गोड आवाज आणि किती ते बोलके डोळे. शब्दाने कमी आणि डोळ्यांनी जास्त बोलतात त्या. आणि विशालच्या तोंडून चाललेलं पद्मिनीचं कौतुक ऐकून आईने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, विशाल, आज तू चक्क पद्मिनीचं सोडून पल्लवीचं कौतुक करतोस? आणि विशाल भानावर येत म्हणाला, अगं नाही ग आई, मी फक्त तुला हे सांगत होतं की रुद्राची बहीण असूनही त्या किती शांत आहेत. एकाच आईची मुलं असून किती फरक असतो ना गं, हे म्हणायचं होतं मला. मग आई हसून म्हणाली, मी तर आजपर्यंत फक्त त्या लहान पद्मिनीलाच इतकी शांत असलेली पाहिलं आहे रे. त्यानंतर मला इतकं शांत कोणी भेटलंच नाही. आणि आपल्या घरात तर शांतता दूर दूरपर्यंत पाहायला मिळत नाही. अग्निहोत्रींचा आणि शांततेचा काडीचाही संबंध नाही. म्हणून मला पद्मिनी सून म्हणून पसंत आहे. खरं तर घरात येणारे सून तरी शांत असावी रे बाबा. पण तू म्हणतोस तर नक्कीच असेल पल्लवीसुद्धा शांत आणि समजूतदार. पण बघ ना रे, बिचारी अजूनही बिनलग्नाची आहे. अशा अपंग मुलीशी कोण लग्न करणार, जी एका जागी बसून असेल, हो ना? आणि विशाल म्हणाला, कोण करणार म्हणजे? अगं आई, जो त्यांना नकार देईल ना, किंवा ज्यांनी त्यांना नकार दिला आहे ते मूर्ख आहेत एक नंबरचे. फक्त घरातली कामं करता येणार नाहीत म्हणून त्यांना नकार देतात ते. एक जोडीदार म्हणून परफेक्ट आहेत त्या. घरातली कामं काय नोकर करायला आहेतच की.
आणि त्या जमल तेवढं कामं करतात. अगदी 24 तास व्हीलचेअरवर बसतात असं नाही. आणि ऑपरेशन झालं की सगळं ठीक होईलच की. आई म्हणाली, तुझ्यासारखा विचार करणारा मुलगा तिला मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना, आणि तुला तुझी पद्मिनी मिळो ही सुद्धा प्रार्थना. पण काय रे, तू पण डॉक्टरांशी बोलणार होता ना, त्याचं काय झालं? विशाल म्हणाला, हो अगं आई, बरं झालं आठवण केलीस. अगं त्या दामिनीच्या प्रेग्नन्सीच्या नादात मी तिच्यावर चिडलो आणि मी विसरूनच गेलो बघ. आजच फोन करतो मी त्यांना. चल निघतो. मग आई म्हणाली, विशाल दामिनीकडे जाणार आहेस ना, मग थांब, मी लगेच तिच्यासाठी थालीपीठ बनवते, घेऊन जा, याच डब्यात घालून. विशाल म्हणाला, अगं आई, पण इतक्या सकाळी मी कुठे जाऊ त्यांच्या घरी? आई म्हणाली, थोड्या वेळाने जा, पण जा, नाहीतर एखाद्या कॉन्स्टेबलला तरी पाठव. अरे 3 दिवसांपूर्वीच थालीपीठाचं पीठ बनवून घेतलं होतं. म्हटलं ती गरोदर आहे, 4 घास खाईल. पण आता कशाचं काय, सगळाच भोपळा निघाला. आपली पोरगी भन्नाट आहे अगदी, त्या रुद्रला दोष देण्यात काहीच अर्थ नाही. पण असू दे, इतक्या लवकर मूलबाळ होऊन तरी कशाला अडकून पडायचं? तिचं शिक्षण अजून बाकी आहे. आणि तिच्या नावाने करायची होती ना थालीपीठं, तर तिला खाऊ दे. आणि अरे, पोलीस स्टेशनला जाता जाता जरा रस्ता वाकडा कर ना आणि जा. विशाल म्हणाला, ओके, पण मला आता थांबावं लागेल ना. आई म्हणाली, अरे मी पीठ मळून ठेवले, 4 थालीपीठं करायला असा कितीसा वेळ लागतोय, तू बस पेपर वाचत, असं म्हणून आई तयारीला लागली. आणि विशालने पेपर उघडला तर त्या पेपरमध्ये रात्रीच्या रक्षाबंधनाची आणि विशालच्या कौतुकाची बातमी होती. आणि लोकप्रिय पोलीस इन्स्पेक्टर, दबंग पोलीस इन्स्पेक्टर म्हणून त्याची न्यूज पेपरमध्ये चर्चा सुरू होती. आणि विशालला आठवलं, रात्री पल्लवीचा फोन आला होता आणि ती म्हणाली होती की तिच्या समोर येताना नेहमी वर्दीमध्येच यायचं. तो गालात थोडा हसला आणि विशाल पळतच पुन्हा रूममध्ये गेला आणि त्यानं त्याची वर्दी घातली, काळा गॉगल डोळ्यांना लावला. आणि आई म्हणाली, विशाल, आता तर तू साध्या कपड्यात जाणार होतास ना, मग हे काय, कपडे का चेंज केले? आणि विशाल म्हणाला, अगं आज व्हिजिट होणार आहे मोठ्या साहेबांची, हे मला आठवलं. आणि विशाल मनात म्हणाला, खरं तर त्यांच्याकडे जायचं आहे ना, आणि त्यांच्या तोंडून साहेब हा शब्द ऐकायचा आहे, म्हणून मी कपडे चेंज केले. कारण मी वर्दी नाही घातली तर त्या मला साहेब नाही म्हणणार, अशी त्यांची अट आहे. मग आईने डबा पॅक केला आणि विशाल येतो ग म्हणून निघाला. आता हीच बातमी पद्मिनीसुद्धा वाचत होती आणि दामिनीला म्हणाली, दामिनी, रुद्रनं रात्री खूपच धमाल उडवून दिलेली दिसते ग. साहेबांचं खूप खूप कौतुक चाललंय न्यूजपेपरमध्ये. दामिनी मुद्दाम म्हणाली, साहेब? कोण साहेब? पद्मिनी म्हणाली, अग्निहोत्री साहेब ग, विसरली की काय तू? दामिनी हसून म्हणाली, अच्छा, अग्निहोत्री साहेब का, बरं. आणि मग पद्मिनी म्हणाली, पण काय ग दामिनी, साहेब चिडले नाहीत ना रुद्रवर? दामिनी म्हणाली, रुद्रला काही फरक पडतो का ताई? रुद्र 1 पट तर दादा 10 पट, दादा 10 पट तर रुद्र 100 पट. बापरे, कोणीच कोणाला कमी नाही. दोघे एकत्र असले की माझी तर चटणीच होते दोघांच्यामध्ये. नक्की कोणाचं ऐकायचं मी, नवऱ्याचं की मोठ्या भावाचं? आणि पद्मिनी म्हणाली, पण तू कायमच नवऱ्याची बाजू घेतेस की. तो चुकला काय न चुकला काय, तुला तोच बरोबर वाटतो. आणि साहेबांचं दरवेळी अजिबात काहीच चुकत नाही, पण तुला मात्र ते चुकीचे वाटतात. आता नकळत पद्मिनी विशालची बाजू घेत होती. आणि दामिनी म्हणाली, पण ताई, आता तुम्ही दादाची बाजू घेताय, हे येतंय का तुमच्या लक्षात? पद्मिनी म्हणाली, मग त्यात काय, तेव्हा त्यांचं बरोबरच आहे म्हणूनच बोलते ना मी. तुम्ही लहान आहात म्हणून आम्हा मोठ्यांना गृहीत धरता. किती चुकलाय तुम्ही दोघं, माहीत आहे का तुम्हाला? इतक्यात रुद्र आला आणि म्हणाला, दामिनी, चहा दे पटकन, मला निघायचं आहे. दामिनी म्हणाली, रुद्र, अरे नाश्ता तरी करून जा. रुद्र म्हणाला, मला चहा प्यायला सुद्धा वेळ नाही आणि तू नाश्त्याचं काय बोलतेस? आणि मग म्हणाला, ताई. तशी दामिनी म्हणाली, ताई नाही, पल्लवी ताई म्हण रुद्र, माझी शपथ आठवते ना तुला? आणि रुद्रनं तिच्याकडे बघून कपाळावर हात मारला आणि म्हणाला, बरं पल्लवी ताई, एक गुड न्यूज आहे. आपल्या टुरिस्ट कंपनीची पहिली ट्रिप आज पूर्ण बुक झाली आहे आणि 8 दिवसांनी ही पहिली ट्रिप निघणार आहे उत्तर भारत दर्शनासाठी.
ही खूपच गुड न्यूज होती. सुरुवात तर एकदम दणक्यात झाली होती रुद्रच्या बिझनेसची. रुद्र होताही तसाच, लात मारेल तिथं पाणी काढणारा, धडाडीचा, हुशार, रिस्क घ्यायला तो घाबरत नसायचा. मग ताई खुश होऊन म्हणाली, असंच यश तुला कायम मिळू दे. आणि रुद्र म्हणाला, दामिनी, आणि लक्षात ठेव, 2 दिवसांनी डॉक्टरांकडे जायचं आहे. ताईला घेऊन मला आठवण करून दे. दामिनी म्हणाली, होय देते आठवण करून. मग रुद्र म्हणाला, दामिनी, ताईची फाईल आण बरं इकडं, मला जरा बघूच दे. नक्की तारीख तीच आहे का ते पाहायचं आहे. दामिनीनं त्याला फाईल आणून दिली. रुद्रनं पाहिलं आणि रुद्र म्हणाला, बघ अगं, परवा नाही, उद्याची तारीख आहे. बरं झालं आठवणीत आली. आणि फाईलवर बघितलं. आणि मग रुद्रनं तिथेच फाईल ठेवली आणि चहा घेऊन निघून गेला. मग दामिनी म्हणाली, ताई, मला असं का होतं हो? आज दादाची खूप आठवण येते. पद्मिनी म्हणाली, मग एक फोन कर त्यांना. दामिनी म्हणाली, पण तो फोन उचलत नाही ना माझा, आणि तोंडही बघणार नाही म्हणालाय. पद्मिनी म्हणाली, अगं ते आधी म्हणत होते, आता राखी बांधल्यानंतर त्यांचा विचार बदलला असेल तर. मग दामिनी म्हणाली, तुम्ही म्हणताय तसं असू शकतो. मी एक काम करते, तुमची आंघोळ झाली की मग त्याला फोन करते. असं म्हणून ती पद्मिनीला आंघोळीला घेऊन गेली. तिचे केस धुवून दिले आणि तिला हळूहळू अंगणात आणून उन्हात बसवली. आणि पद्मिनी तिचे ओले केस उन्हामध्ये सुकवत बसली होती. दामिनी किचनमध्ये नाश्ता बनवत होती. आणि इतक्यात विशाल गेटमधून आत आला आणि समोरचं ते अतिशय सुंदर दृश्य पाहून तो भान हरवून तिकडेच बघत होता. वा, काय लाजवाब दिसत होती पद्मिनी, तिचे लांब सडक केस उन्हात सुकवताना. नेमकी आज तिनं गुलाबी रंगाची साडी घातली होती आणि त्या गुलाबी रंगातला तिचा पांढरा शुभ्र देह खूपच उठावदार दिसत होता. आता तिची पूर्ण पाठही त्याच्याकडे नव्हती आणि पूर्ण तोंडही. अशा अर्ध्या तिरक्या बसलेल्या अवस्थेत ती त्याला दिसत होती. आणि त्याच्याही नकळत तो तिच्या समोर आला आणि आता त्याला ती पूर्ण समोरून स्पष्ट दिसत होती. सगळे केस समोर घेऊन टॉवेलने ती झटकत होती आणि पद्मिनीने अचानक सगळे केस पाठीमागे टाकले आणि त्याचं पाणी विशालच्या अंगावर उडालं. त्याच्या अंगावर शहार आला आणि तिचंही लक्ष त्याच्याकडे गेलं आणि तीही त्याला बघतच राहिली एकटक. खूप हँडसम दिसत होता तो त्या वर्दीमध्ये आणि त्या गॉगलमध्ये, एकदम हिंदी सिनेमातल्या इन्स्पेक्टरसारखा रुबाबदार आणि दबंग. आता बराच वेळ त्यांचीही नजरानजर चालली होती. शेवटी तिने हार मानली त्याच्यासमोर. या नजरानजरेच्या खेळात ती हरली आणि पद्मिनीनं लाजून तिची नजर तशीच खाली झुकवली आणि तिने तिचे सगळे केस एका बाजूने पुढे घेतले. आणि विशाल मात्र अजूनही भान हरवून तिच्याकडेच बघत होता. इतक्यात दामिनी पद्मिनीसाठी बाहेर चहा घेऊन आली आणि विशालला पाहून आनंदाने मोठ्यानं म्हणाली, दादा तू, मला वाटलंच होतं तू आज नक्की येशील. आणि तिनं गोंधळ घालतच विशालला मिठी मारली. विशालही भानावर आला. आता त्याच्या डोळ्यांना गॉगल होता म्हणून ठीक, नाहीतर त्याच्या नजरेतले भाव लगेच ओळखले असते दामिनीने आणि पद्मिनीनं. कारण पद्मिनीचं ते आत्ताचं मोहक रूप त्याच्या नजरेत कैद झालं होतं. आणि दामिनी म्हणाली, दादा तू मला माफ केलंस का? आणि विशाल डोळ्यांचा गॉगल काढून म्हणाला, नाही केलं मी माफ. आईनं ही थालीपीठं दिली होती तुझ्यासाठी, ती द्यायला आलो होतो, निघतो मी. असं म्हणून त्यानं तिच्या हातात गिफ्टचा बॉक्स आणि थालीपीठ असलेल्या डब्यांची थैली दोन्ही दिलं. आणि विशाल निघणार इतक्यात दामिनी म्हणाली, दादा तू पुरणपोळी खाल्लीस का? विशाल म्हणाला, अजिबात नाही, शिंदेनं खाल्ली, पण तुझा डबा देणं माझं कर्तव्य होतं. कारण तुझा नवरा पुन्हा त्या डब्यासाठी मला टोमणे मारत बसला असता आणि म्हणाला असता, अग्निहोत्रींना डबेसुद्धा पुरत नाहीत, म्हणून देशमुखांच्या घरचे डबे घेऊन जातात. आता त्याच्या या विनोदावर पद्मिनी मात्र खळखळून हसली आणि तिला इतकं सुंदर मनमोहक हसताना पाहून विशाल पुन्हा गालात हसायला लागला. आणि पद्मिनी म्हणाली, साहेब तुम्ही खूपच विनोदी आहात हा. आणि पुन्हा तिच्या तोंडून साहेब ही हाक ऐकून त्याचे पाय तिथेच रेंगाळले. आणि दामिनी म्हणाली, दादा ये ना, नाश्ता तरी करून जा. मला माहीत आहे तू घरी नाश्ता केला नसशील ना. विशाल म्हणाला, नको, मी घरात येणार नाही. मग पद्मिनी म्हणाली, दामिनी त्यांच्यासाठी आणखीन एक खुर्ची आण आणि इथेच टाक. आज आपण साहेबांचं ऐकू आणि नाश्ता घेऊन येतो, खातील ते.
खाणार ना साहेब तुम्ही नाश्ता? आणि आता तिची ती गोड आवाजातली विनवणी कोण नाकारू शकतं का? असा विचार करून विशाल म्हणाला, आता नाही खाऊन चालणार नाही, कारण तुम्ही पुन्हा म्हणाल की पाहुणा उपाशी गेलेला तुम्हाला चालत नाही आणि देशमुखांची रीत मोडेल ना. मिस पल्लवी, तुम्ही मला नेहमीच अशा शब्दात पकडता बरं का. आणि दामिनी आता आत गेली खूप उत्साहानं विशालसाठी नाश्ता आणायला. आणि पल्लवी म्हणाली, मग तुम्हीही काही कमी विनोदी नाही. तुमचंही वाक्यचातुर्य खूप चांगलं आहे. आणि त्यावरून विशालला आठवलं आणि तो म्हणाला, पण मिस पल्लवी, तुम्ही तुमचं रात्रीचं वाक्य पूर्ण केलंच नाही. आणि आता पद्मिनीनं तोंडाला हात लावला आणि हसायला लागली, आतल्या आत ओठ दाबून. आणि मनात म्हणाली, शिबाई, मी पण काहीही मूर्खासारखी बोलून जाते. मला इतकं फ्रँकली बोलण्याचा काहीच अधिकार नाही. ते इतके मोठे पोलीस ऑफिसर आहेत हे मला विसरून चालणार नाही. ते नम्रतेने बोलतात म्हणून आपण काहीही बोलायचं का? असं म्हणून ती थोडी गंभीर चेहरा करून म्हणाली, नाही, काहीच नव्हतं म्हणायचं मला. असं बोलत बोलतच तिने पटकन तिच्या केसांचा पाठीमागे अंबाडा बांधला. आणि आता विशालला अजिबात नाही आवडलं. तिने तिचे मोकळे केस बांधलेले, पण बोलणार कसं म्हणून तो गप्प बसला. दामिनी त्याच्यासाठी नाश्ता घेऊन आली आणि तो म्हणाला, तुझा नवरा नाही वाटतं घरात? दामिनी म्हणाली, नाही अरे, तो आत्ताच गेला. आणि विशाल म्हणाला, तरीच इतकं शांत शांत वाटतंय. ती म्हणाली, दादा, तुला एक आनंदाची बातमी सांगू? पहिली ट्रिप बुकसुद्धा झाली उत्तर भारत दर्शनाची. विशाल म्हणाला, वा, प्रगती चांगली आहे. आणि बरं का दामिनी, त्याला सांग, मी माझ्या ओळखीच्या डॉक्टरांशी बोललो आहे. त्यांनी मिस पल्लवींची फाईल मागितली आहे. ती फाईल जरा घेऊन ये, मी त्यांना दाखवतो. आणि आता दामिनी पुन्हा उत्साहात गेली. तशीच फाईल उचलून घेऊन आली आणि त्याच्या हातात दिली. आता विशालने नाश्ता केला आणि तो त्या दोघींचा निरोप घेऊन ती फाईल घेऊन निघाला. तसं दामिनीला आठवलं की अरे देवा, फाईलवर ताईंचं नाव तर पद्मिनी असं आहे. आता मेले, आता काही खरं नाही. आणि दामिनी पळतच गेली आणि विशालच्या हातातून तिने ती फाईल ओढून घेतली. विशालला तर काहीच नाही समजलं की तिने असं का केलं. आणि तो म्हणाला, काय झालं, फाईल का घेतलीस? दामिनी म्हणाली, अरे मला आत्ता आठवलं, उद्याच ताईंना डॉक्टरांकडे घेऊन जायचं आहे ना, मग ही फाईल तर न्यावीच लागणार. तुला नंतर देते ना. आणि विशाल म्हणाला, बरं ठीक आहे, येतो. असं म्हणून तो निघून गेला. आणि दामिनीने सुटकेचा निश्वास टाकला. मग थोड्या वेळाने दामिनी म्हणाली, ताई, मी आज आईकडे जाऊन येऊ का, तिची तब्येत बघून? पद्मिनी म्हणाली, दामिनी, एक विचारू? दामिनी म्हणाली, विचारा ना. पद्मिनी म्हणाली, तुझी आई सतत आजारी पडते, मग तुझा दादा लग्न का करत नाही ग? सून आली तर त्यांची दगदग जरा कमी होईल ना. आणि दामिनी म्हणाली, ताई, दादांना खरं तर एका मुलीच्या प्रेमात आहे, पण ती त्याला सापडतच नाही. फक्त तिचा फोटो घेऊन बसतो. लग्न कर म्हणालं तर करत नाही. तिचीच वाट पाहणार असा हट्ट धरून बसलाय. त्याला खात्री आहे की ती त्याला भेटणार. आम्ही तर खूप सांगून थकलो त्याला, पण तो ऐकत नाही. आता तुम्हीच सांगा, आणखीन 2-3 वर्षांनी याला कोणीतरी मुलगी हो म्हणेल का? आणि पद्मिनी म्हणाली, दामिनी, आपण कितीही काहीही म्हणालं तरी होणाऱ्या गोष्टी व्हायच्या तेव्हाच होत असतात. आणि त्यांचा जर आत्मविश्वास आहे ना की ती मुलगी त्यांना सापडेल, तर नक्की भेटणार बघ ती त्यांना. दामिनी म्हणाली, ताई, पण ती तेव्हा लहान होती आणि आता तिचं लग्न झालं असेल तर? पद्मिनी म्हणाली, तुझं सगळं खरं आहे, पण हेही खरं आहे की जिथे ठाम विश्वास असतो ना, तिथे नशिबाला सुद्धा बदलावं लागतं, झुकावं लागतं. आणि दामिनी मनातच म्हणाली, तुम्ही खरं बोलताय ताई. दादाचा ठाम विश्वास जिंकला आहे, कारण तुम्ही आता त्याच्या खूप जवळ आहात. पण त्याला किती मोठा धक्का बसेल हे ऐकून की लहानपणीची पद्मिनी आता अशी व्हीलचेअरवर आहे. पण पल्लवी म्हणून तुमच्याकडे पाहताना त्याला काहीच वाटत नाही. आता असेच काही दिवस गेले. रुद्रचा बिझनेस उत्तम चालला होता. त्यांचा संसारही चांगला चालला होता. आणि 2 दिवसांनी पद्मिनीचा वाढदिवस होता. हे दामिनीला त्या फाईलवरून समजलं आणि ती तयारीला लागली. पद्मिनी म्हणाली की नको असलं काही करायला, पार्टी वगैरे. पण दामिनी म्हणाली, त्यानिमित्ताने आई बाबा तरी घरी येतील. मग पद्मिनीचा नाईलाज झाला.
आणि दामिनीनं घरगुती पार्टी करायचं ठरवलं आणि तिनं तिच्या आईबाबांना विशालला बोलावलं. आई विशालला म्हणाली, विशाल, अरे दामिनीच्या नंदेचा बर्थडे आहे, काय गिफ्ट घेऊन जायचं? विशाल म्हणाला, आई तू नको काळजी करू, मी आणतो गिफ्ट. तुम्ही फक्त संध्याकाळी तयार राहा, मी तुम्हाला पिकअप करायला येतो. आणि विशालने पद्मिनीसाठी एक सुंदर गिफ्ट घेतलं आणि लाल गुलाबांचा बुके घेतला आणि घरी पिकअप करायला आला आईबाबांना. तर आईची तब्येत खूपच बिघडली होती आणि मग नाईलाजाने बाबांनाही तिथे थांबावं लागलं आणि विशाल एकटाच तसाच पद्मिनीच्या वाढदिवसाला निघाला. आणि आई म्हणाली, विशाल, अरे कपडे चेंज कर, असं कोणी जातं का? गुन्हेगार पकडायला नाही जात तू, किंवा चोर पकडायला. आणि विशाल मनातच म्हणाला, आई तुझं बरोबर आहे, गुन्हेगार पकडायला नाही, पण त्यांना मला नेहमी वर्दीतच बघायला आवडतं. पण एक गुन्हा करायला नक्कीच जातोय, पण काय माहीत त्यांना माझा गुन्हा आवडेल की नाही. आणि माझ्या डोळ्यांनी त्यांच्या सौंदर्याची केलेली चोरी जर त्यांना कळली तर देतील ती शिक्षा मला मान्य असेल. अगदी आयुष्यभर मी त्यांच्या कैदेत राहायला तयार आहे. असं म्हणून विशालनं खूप उत्साहात गाडी स्टार्ट केली आणि त्याला यावेळी बर्थडे पार्टीत असा वर्दीत बघून भुवया उंचावल्या रुद्रनं. आणि पद्मिनी मात्र थोडी खुश झाली होती.